तर धाराशिव, बीड आणि लातूरमधला महायुतीचा उमेदवार ठरलाय। काँग्रेसमधून आलेल्या बसवराज पाटलांना आता उमेदवारी मिळालेली आहे। बसवराज पाटलांना पक्षाकडून उमेदवारीचा फोन गेल्याची माहिती आहे। अरविंद निलंगेकर, दत्ता कुलकर्णी, ओमप्रकाश शेटे हे देखील उत्सुक होते। बसवराज पाटील माजी मंत्री आणि काँग्रेसचे माजी कार्याध्यक्ष राहिलेत। 2024च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी बसवराज पाटील यांनी भाजपात प्रवेश केला होता। उमरग्यातून एकदा आणि औशातून 2 वेळा ते विधानसभेवर निवडून गेले होते। 2021 ते 2024 दरम्यान ते काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्षही राहिलेत। बसवराज पाटील हे मुरुमच्या विठ्ठल साई कारखान्याचे अध्यक्ष आहेत आणि 2004च्या विलासराव मंत्रिमंडळामध्ये बसवराज पाटील हे ग्रामविकास मंत्री होते। तर माजी मंत्री बसवराज पाटलांना भाजपकडून विधान परिषदेची उमेदवारी जाहीर होताच धाराशिव जिल्ह्यात जल्लोष करण्यात आलाय। बसवराज पाटील यांचं मूळ गाव असलेल्या धाराशिवच्या मुरुम इथे फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली आहे। गुलालाची उधळण करत जल्लोष केलाय। उद्या बसवराज पाटील आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।